नमस्कार, हॅलो गाईज. तर आज आपण बघणार आहे अंडा राईस. एकदम सोपा अशा प्रकारे एकदा अंडा राईस बनवून पहा. खूपच इझी आहे. बॅचलर्ससाठी तर एकदम कमी साहित्यात बनतो, सो इझिली बनवू शकतात. तर चला आपण बघूया कसा बनवायचा. तर त्यासाठी पहिला कढईमध्ये तेल घाला. तेल तापल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या. त्याच्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून थोडा वेळ परता. 1-2 मिनटं परतून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घाला. तीही 1-2 मिनटं परतून घ्या. शिमला मिर्च परतून झाल्यानंतर त्यामध्ये उभी चिरलेली हिरवी मिरची घाला. मी इथे 1 घातली आहे. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर 2ही घालू शकता. त्याच्यानंतर मीठ घाला. त्यामुळे काय होतं की पटकन भाजलं जातं कांदा टोमॅटो. त्यानंतर त्याच्यामध्ये ठेचलेलं आलं लसूणची पेस्ट घाला. पेस्ट घालून ते थोडा वेळ परता. हे सगळं थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घाला, थोडीशी हळद घाला आणि मीठ घाला. आपल्या चवीनुसार मीठ घाला. नंतर थोडासा गरम मसाला घातला आहे मी. तुम्ही धने जिरे पावडर पण घालू शकता. त्यानंतर हे सर्व थोडा वेळ परता. थोडी कोथिंबीर घाला आणि त्यामध्ये 3 अंडी फोडून घातली आहेत. 1.5 वाटी तांदळासाठी मी 3 अंडी घातली आहेत. त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. त्यानंतर व्यवस्थित परतून घ्या, नाहीतर ते खाली कढईला चिटकेल. ही बुर्जीसारखं ड्राय होईपर्यंत परता. आणि त्याच्यानंतर उकडून शिजवून घेतलेला भात आहे तो मी ह्याच्यामध्ये घालते आहे. भात घालून थोडा वेळ परतून घ्या. आणि जर रात्रीचा उरलेला राईस असेल, शिळा राईस, तर तोही तुम्ही यासाठी यूज करू शकता. त्याच्यानंतर यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाका आणि सर्व मिक्स करून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी मी तव्यावरती तेल टाका. ते तेल तापल्यानंतर 1 अंडं फोडून घाला त्याच्यावरती आणि अंडं थोडा वेळ थोडे सेकंद ठेवा. त्यावरती वरून थोडंसं चटणी टाका, मीठ थोडंसं टाका आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. त्याच्यानंतर ते व्यवस्थित पलटून घ्या. आणि अशा प्रकारे तुम्ही गार्निशिंगसाठी हे वरून ठेवू शकता. आणि तयार आहे मस्त असा अंडा राईस, एकदम चविष्ट.